नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला उपवासाचं थालीपीठ दाखवणार आहे. अहो बरोबर, आज चतुर्थी आहे. ब्रेकफास्टला खिचडी खाल्ली आहे, पण पुन्हा खिचडीच काय खायची किंवा वरयाचे तांदूळ काय खायचे? तर उपवासासाठी मी भाजणीचं थालीपीठ करणार आहे. तर ही भाजणी सुद्धा मी घरीच केलेली आहे. साबुदाणा, वरई, राजगिरा तिन्ही समप्रमाणात घेऊन चांगलं भाजून घेऊन जिरे पण त्याबरोबर भाजले आणि मिक्सरवर बारीक करून घेतलं. आता ही दोन एक थालीपीठांसाठी एक सव्वा डाव भाजणी भरपूर होते. मग त्यात ॲडिशनल म्हणून ही सकाळीच केलेली खिचडी घालणार आहे. त्यांनी काय होतं, थालीपीठाला बॉडी छान मिळते आणि शिजलेला साबुदाणा असल्यामुळे मस्त मऊसर होतं आणि कुरकुरीत पण होतं. मग ॲडिशनल दाण्याचं कूट आहे, बटाटा आहे, भरपूर कोथिंबीर आहे, मी थोडंसं दही घालतो. इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मी दाखवीनच, पण अशा पद्धतीने केलं हे साबुदाण्याचं थालीपीठ किंवा उपवासाचं थालीपीठ मस्त लागतो. बाहेर कुठे मिळत नाही, असं फक्त आपल्या घरीच मिळतं. कसं करायचं ते आता बघूया. आज चतुर्थी आहे नाही का, मग उपवासाचं थालीपीठ तर बनतंच. ब्रेकफास्टला खिचडी झाली, आता जेवताना उपवासाचं थालीपीठ. त्यासाठी ही घरीच तयार केलेली उपवासाची भाजणी, तिन्ही समप्रमाणात साबुदाणा, वरई आणि राजगिरा हे पाव पाव किलो घेतलंय आणि ते भाजताना वेगवेगळं भाजून घेतलं आणि त्यामध्ये भाजताना थोडेसे जिरे घातले, एक चमचाभर, आणि मिक्सरवर बारीक वाटून घेतली ही ताजी भाजणी उपवासाची. ती घेतली एक सव्वा डाव. सकाळी खिचडी मुद्दाम जास्त केली होती, त्यातली ती बाजूला ठेवली आणि ती ह्याच्यामध्ये घातली, ऍड केली. एक बटाटा किसून घातला, कोथिंबीर, मिरची, मीठ, साखर, साजूक तुपाचं मोहन आणि थोडंसं दही घालणार आहे. त्याने मस्त ते क्रीमी होतं, त्याचं टेक्स्चर, बेस त्याचा चांगला लाल होतो आणि कुरकुरीत होतं, ते वर चांगलं शिजतं. त्यात हा गोळा भिजवून घेतो. मुख्य म्हणजे हा गोळा थोडासा भिजवून ठेवायला लागतो. भिजवून लगेच केलं की ते कडक होतं आणि थोडं सैलसरच भिजवायचं हे. आता हे मी भिजवून घेतो आणि थालीपीठ करतो. इतका सोपा प्रकार आहे, पण टेस्टी, एकदम वेगळा. बाहेर कुठेही असं थालीपीठ मिळत नाही. आपल्या उपवासाच्या थालीपीठाचा गोळा छान भिजलेला आहे. आता मस्तपैकी आपण थालीपीठ लावूया. बेसला साजूक तूप घालायचं, रिफाईन वगैरे नाही वापरायचो, मस्तपैकी साजूक तूप वापरायचं. हा एक गोळा मी त्यात घातलाय. त्यामध्ये चांगली दोन मोठी थालीपीठं होती. पीठ सैलसरच आहे, त्याला वेगळं पाणी लावून थापायची काही आवश्यकता नाहीये. फार पातळही नाही आणि फार जाडही नाही, असं ते करायचं आपल्याला. फार पातळ केलं की ते लगेच खालून काळं व्हायला लागतं आणि अगदी मध्यम आचेवर हे आपल्याला करून घ्यायचंय. लावून घ्यायचं, त्यावर पुन्हा तूप सोडायचं आणि मध्यम आचेवर छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं. आपलं उपवासाचं खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार आहे बघा. काय मस्त दिसतंय, क्रिस्पीत झालेलं असणार. आणि हे थंडगार दही आणि तोंडी लावायला मसाला दाणे, अजून काय पाहिजे उपवासाला? मस्तपैकी खायचं आणि एन्जॉय करायचं. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेलं खमंग आणि खुसखुशीत उपवासाचं थालीपीठ मस्त झालं होतं. कसं करायचं ते तुम्हाला दाखवलं ते, आणि झालं कसं तेही तुम्ही बघितलंय. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला.